नमस्कार मैत्रिणो, गावाकडच्या संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आणि ते आपल्याला अक्षरशः खरपूस असे भाजून घ्यायच्यात बरं का. पाहू शकता आज काय रेसिपी बनवणार आहे ते तुम्ही थंबनेल पाहसानच. तरी मी सांगते आपल्याला आज मस्त अशी महाराष्ट्रीयन वडी म्हणजे मासवडी आपल्याला ही बनवायची. पहा मैत्रिणो, मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजले त्याच्यानंतर मी अर्धी वाटी हावरी तीळसुद्धा टाकलेले बघा. अगदी परफेक्ट माप आहे, काही त्याच्यात कमी जास्त अजिबात होणार नाही. शेंगदाणे म्हणजे हावरी तिळे अगदी मस्त असे टम्म फुगेपर्यंत भाजायचे. गॅसची फ्लेम लहान ठेवायची आणि मस्तपैकी असे खरपूस असे भाजून घ्यायचे. पहा छान अगदी खरपूस भाजून झालेले ते सुद्धा आपण काढून घेऊया बघा. चला त्याच्यानंतर इथं एक वाटी म्हणजे एक गोटा असतो खोबऱ्याचा तो घेतलेला आहे. छोटा गोटा होता मैत्रिणीनं, तो मी हा किसून घेतलेला आहे. पहा आणि तो बी अगदी खरपूस भाजायचा. अजिबात खोबरं असं डागळलं नाही पाहिजे आपलं मैत्रिणीनं. पहा मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं की थोडासा रंग आला पाहिजे आणि त्याला अक्षरशः कडकपणा आला पाहिजे बरं का. तशा पद्धतीने आपण हे भाजून घ्यायचं. तांबूस रंग आला आहे. आता हे खोबरं छान भाजलेलं आहे. आपण चला आता काढून घेऊया हे खोबरं. खोबरं काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं काढायचे वाटण. पहा आता आपल्या सांजुऱ्याला लागणारं वाटण काय घ्यायचे. धने 1 चमचा, अर्धा चमचा जिरी आणि लसूण आणि आलं हे मस्त असं बारीक वाटून घ्यायचे. लगेच इकडं कढईमध्ये तेल टाकायचं. त्याच्यानंतर जिरी मोहरी टाकायची. पहा मस्त अगदी छान तडतडलेली. तेलाची फ्लेम जरा कमीच ठेवायची, गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही आहे. आपण जे वाटण वाटलं होतं आलं लसूण धनी जिरं हे छान अगदी तेलात परतून घ्यायचे. पहा अशा पद्धतीने मस्त परतून घ्यायचे. त्याच्यानंतर मी इथं 2 कांदे मोठे मोठे चिरले होते बघा, बारीक कट करून घेतलेत. हे कांदेसुद्धा टाकून दिलेले. पहा मैत्रिणी, कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा. कांदा ह्या सांजुऱ्याला मेन लागतो कांदा. कांदा तुमचा तेवढा जास्त असेल ना तेवढी ते सांजुरा अगदी छान होणार. चला आता मस्त कांदा हा परतून होत आलेला आहे. त्याच्यानंतर याच्यात मी कढीपत्त्याची पानं अशी चिरून टाकणार आहे. पहा म्हणजे काढायचा प्रश्नच येत नाही. तो कढीपत्तासुद्धा पोटात जाणार आणि कढीपत्ता हा खूप गुणकारी असतो, त्याच्यामुळं त्याला काढायची काहीच गरज नाही. हे बघा अशा पद्धतीने मी कैचीने कट करून टाकलेला आहे कढीपत्ता. छान अगदी परतून घ्यायचे. पहा आता कांदा ते. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. कांदा परततोय तोपर्यंत हे बघा इथं खोबरं बी आपलं मस्त असं थंड होऊन कडक झालेलं आहे. फक्त ते हाताने कुस करायचं मैत्रिणी. हे बघा अशा पद्धतीने म्हणजे ते आपाप बारीक होतं, त्याला काय वाटायची गरज नाही लागत. मस्त खोबरं कुस करून झालेलं आहे. पहा मैत्रिणी, आता इथं घेतलेत मसाले. कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, मटण मसाला, धना पावडर मैत्रिणी, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला असे मी इतर मसाले घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि आता हे पूर्ण मी याच्यात टाकणारे. कांदा अगदी छान परतलेला आहे. पहा रंग बी मस्त दिसतो. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला खोबरं, जे कुस्करून खोबरं घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं. त्याच्यानंतर टाकायचं हावरी तीळ. पहा इथं वाटून घेतलेलं ते सुद्धा चरबट वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही. शेंगदाण्याचा कूट तो सुद्धा टाकलेला आहे. पहा त्याच्यातला बी थोडा काही कूट काढून ठेवलेला आहे. थोडंसं कमीच टाकायचं शेंगदाण्याचा कूट, जास्त टाकायचा नाही आहे. चला आता हा मसाला आपल्याला पूर्ण असा हलवून घ्यायचा आहे. पहा मग आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मैत्रिणी. अगदी मैत्रिणी इकडचं इकडं माप होणार नाही, अगदी परफेक्ट माप याला पडणार आहे. पाहू शकता तुम्ही. अगदीच म्हणतात ना नवीन शिकावं असेल तरी त्यांना खूप छान आहे शिकायला आणि खरंच पाहून पटकन येणार. आता इथं मी कोथिंबीरसुद्धा अगदी भरपूर सारी कोथिंबीर टाकली. पहा आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं बरं का. अगदी छान असा हा आपला सांजोरा परतून घ्यायचा आहे. हा मसाला एकदम रेडी झाला पाहिजे. पाहू शकता तुम्ही मस्त असं झालेलं आहे. पहा रंग बी पहा किती छान आणि चव खूपच छान लागते. अगदी घरभर घमघमाट त्याचा सुटलेला आहे. म्हणतात ना महाराष्ट्रात आवडीची रेसिपी म्हणजे हीच, अगदी सगळ्यांना आवडणारे. आपण मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ही रेसिपी करतो आणि खरंच खूप आवडती, सगळ्या आवडीने खातात. सांजोरा तयार झाला. इकडे लगेच तेल ठेवायचं. पहा कढईमध्ये दुसरी कढई घेतलेली मी. पाहू शकता. त्याच्यानंतर टाकायचे जिरी मोहरीची तडका. जिरी मोहरी फुलायला लागली की त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची. त्याच्यात मग नंतर याच्यात 2 मिरच्या, जिरी
आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे पहा. हे सुद्धा मी याच्यात टाकून दिलं आहे. मिरचीचं पाणी आणि याच्यात मी टाकणार आहे आता 1.5 ग्लास पाणी. मैत्रिणी पाहू शकता 1.5 ग्लास अक्षरशः मोजून पाणी टाकलेलं आहे. 1.5 ग्लास. याच्या विराईत जास्त पाणी नाही मी टाकलेलं पहा. आणि असं नाही की तुमचं पाणी जास्त झालं आता काय करायचं, आपल्याला पाणी काढूनसुद्धा ठेवता येतं. इथं मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे. तोपर्यंत पुढची तयारी हे बघा. इथं वाटण नाही घेतलेले काढून पाहू शकता. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, धने, कांदा आणि त्याच्यात टाकायचं आपण केलेला सांजुरा थोडासा. आता हे संपूर्ण वाटण आपल्याला अक्षरशः माहीम असं वाटून घ्यायचे पहा. तोपर्यंत इकडे दुसरी तयारी करूया. इथं 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे पहा मैत्रिणी. अक्षरशः मोजून घेतलेलं आहे. 1.5 वाटी 1 ग्लास 1.5 आणि हे बघा आता हे टाकून दिल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडा बंद झाला असेल. पण हे बघा हे आता मिक्स करून संपूर्ण पीठ मी त्याच्यात ओतलेलं आहे मैत्रिणी. पाणीसुद्धा पेलावर काढून ठेवलं आहे बरं का. त्याच्यातलं तिखट पाणी आपण काढून ठेवलेलं आहे. ते पाणी आपल्याला जसं लागन तसं टाकता येतं. खळखळून उकळी आली की आपल्याला हे बेसन टाकायचं. बेसन खलून का टाकायचं, कारण की नंतर मग कोरडं बेसन टाकलं की गुठळ्या तयार होतात आणि खलून टाकलं की अजिबात गुठळी तयार होत नाही आहे. पहा मैत्रिणी अगदी छान पद्धतीने मी आता त्याच्यात हे बघा थोडंसं पाणी टाकणार आहेत पुन्हा ते आणि तेल सोडणार आहे बरं का. आपलं जे पाणी ठेवलं होतं तेच टाकणार आहे. जसं लागन तसं टाकायचं आणि ते पाणी बी छान असं उकळलेलं होतं. आता इथं तेलाचा वापर मी थोडा जास्तच करणार आहे. कधी पीठ शिजताना तेलाचा वापर जास्त करायचा. जसं लागन तसं तेल टाकायचं आणि पीठ अगदी छान पद्धतीने शिजून द्यायचं. गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे. पीठ अक्षरशः चांगलं दाबून वगैरे घ्यायचं बघा मैत्रिणी. बघा अशा पद्धतीने आपलं पीठ अगदीच गुलगुलीत असं झालं पाहिजे. आता या पळीचं आपल्याला काढायचं. गार पाण्याचा हात घ्यायचा आणि असं काढून घ्यायचं बघा. म्हणजे हातही वाजत नाही आणि काहीच नाही मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. आणि पुन्हा मी थोडंसं पाणी ओतते आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे पहा. आपलं जे तिखट पाणी पळीवर काढलेलं ते 2 मिनिटांनी पाहायचं आहे आता पहा. हे बघा छान असं मस्त पीठ आपलं शिजत आलेलं आहे. पुन्हा मी अशी दाबणार आहे. पुन्हा चौकोन पीठ संपूर्ण मॅच करून घ्यायचं. मस्तपैकी घसरायचं की पीठ अगदी छान झालं पाहिजे आपलं. तुमची सगळं झालं तरी जास्त मेहनत आपल्याला ह्या पिठाची घ्यायची बरं का, काळजी. पहा कधीतरी खाऊशी वाटलं की बनवायचं मैत्रिणी. काही अवघड नाही, खूप सोपं आहे. पीठ अगदी छान असं शिजून द्यायचं. पुन्हा मी अजून थोडंसं पाणी ओतलेलं आहे पाहू शकता. म्हणजे जे आपण पाणी काढून ठेवतं तेच ओतलेलं आहे पाहू शकता. तरीही त्याच्यातलं उरणार आहे. 1 पेल्याभर पाणी काढलेलं पहा. जसं लागन तसं मी टाकलेलं आहे. थोडंसं पुन्हा मी तेलही टाकलेलं आहे. आता पुन्हा अशी छान अशी दाबून घेणार आहे, मॅच करून घेणार आहे बघा. आणि मस्तपैकी ते खालवर करणार आहे पहा. जेवढं तुम्ही हे पीठ हलवसान शिजवसान मेन शिजवायची आणि हलवायची तयारी पाहिजे, तेव्हा आपल्या मासवड्या अगदीच छान अशा होतात आणि खूपच मस्त. चला आता पुन्हा आपण याच्यावर 1 मिनटावर झाकण ठेवूया. पुन्हा मस्त वाफ काढूया त्याची. 1 मिनटाने पुन्हा पाहिजे पहा. छान अगदी पीठ हे झालेलं आहे. ज्यावेळेस पीठ तुमच्या हाताला नाही चिकटणार ना त्यावेळेस म्हणायचं की आपलं पीठ अक्षरशः तयार झालेलं आहे बरं का. पहा मैत्रिणी मस्त असं झालेलं आहे. अक्षरशः कुणी नवीन शिकावं असलं तरी शिकणार आहे. आणि मैत्रिणी शिका, खरंच खूप छान रेसिपी. पुन्हा मी याच्यात थोडंसं तेल ओतते पहा. आणि पुन्हा हे आपल्याला आता दाबून घ्यायचे पहा. अशा पद्धतीने अगदी छान असं दाबून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. हे बघा अगदी छान हे पीठ झालेलं आहे. आणि खरंच जेवढं पीठ शिजन तुमचं तेवढी तुमची मासवडी अगदीच भारी येणार आहे. असं नाही की मला येत नाही आता काय करू. शिका तुम्ही. प्रत्येकजण शिकल्याशिवाय नाही. आता चला पीठ आपलं तयार झालेलं आहे. इकडे पाहू शकता तुम्ही मस्त असा मी साखरेचा कागद घेतलेला आहे. 2 स्वच्छ कट करून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. लगेच पीठ घ्यायचं आहे पहा. पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आहे आपलं आणि छान उंडा करायचा आणि त्याच्यावर आपल्याला लगेच ते सारण टाकायचे. पाहू शकता तुम्ही. पहा मैत्रिणी आता हिचं भरपूर सारण घेणार आहे बघा. भरपूर सारण घेतलं आहे आणि आता मी लगेच मासवडी करायला लागणार आहे पहा. आणि खरंच अशी कागदावर मासवडी केलेली एकही थेंब पाण्याचा लावायचा नाही की खूप चवदार अशी ही अप्रतिम मासवडी तयार होते. पाहू शकता. पीठ कमी पण सारण जास्त अशी मासवडी होणार आहे. पाहू शकता तुम्ही.
आणि तुम्हाला गरम वाटलं असलं तर गार पाण्यात हात बुडवा आणि अशी थापायला लागा. पहा, अक्षरशः सुंदर अशी मासवडी तयार होणार आहे. हे बघा, जास्त मोठ्याही करायच्या नाही, छोट्या छोट्याच करायच्या, कारण की आपल्याला ती मासवडी पुन्हा कागदावरून बाहेर ताटामध्ये ठेवता आली पाहिजे, अशा हिशोबाने करायची. हे बघा, छान मासवड्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. कशा वाटल्यात तुम्हाला मासवड्या? आवडल्या का? चला, मी आता तुम्हाला त्या चिरूनसुद्धा दाखवणार आहे. पहा, चिरताना बी अगदीच काळजी घ्यायची. पाहू शकता. पहा मैत्रिणो, सारण बी किती छान, अगदी गच्च असं सारण भरलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, सुंदर. चला, आता मासवडी तर तुम्हाला दाखवली, पुढची तयारी. इथं कढई ठेवली गॅसवर. कढईमध्ये तेलही टाकलं आहे आपण. त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरी मोहरी. जिरी मोहरी अगदी छान तडतडून द्यायची. लगेच कढीपत्ता टाकायचा आहे. पहा, कढीपत्ताही छान तडतडून द्यायचा मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. कढीपत्ता मस्त तडतडून झाला की लगेच हळद टाकायची. आपले जे घरातले बेसिक मसाले ते सुद्धा टाकून द्यायचे. पहा, रंगासाठी मी घेऊन कांदा लसूण मसाला, धना पावडर, संपूर्ण मी इथं मसाले टाकले. पाहू शकता, कोल्हापुरी मसालासुद्धा मी 1 चमचा टाकलेला आहे मैत्रिणी. पहा, अक्षरशः. आणि मटण मसाला 1 चमचा, धना पावडर बी टाकलेली आहे मैत्रिणी. पहा, तुम्ही अजून वेगवेगळे मसाले टाकले की तुमच्या भाजीला ह्या मस्त असे सार करणार आहे आपण, त्याला अक्षरशः अप्रतिम चव येते. त्याच्यानंतर टाकली भरपूर सारी कोथिंबीर. पहा, चिरून तेलात छान कोथिंबीर परतली की आपल्या भाजीला अजूनच चव येते. चला, जे वाटण आपण वाटलं आहे ते आता वाटून घेतलेलं त्याच्यात मी टाकणार आहे. पहा, पूर्ण वाटण मिक्स करणार आहे. का अशा पद्धतीने मैत्रिणी पाहू शकता की आपला मसाला अजिबात लागला नाही पाहिजे. गॅसची फ्लेम ही लहानच ठेवा, कारण की आपल्याला खूप झटपट प्रोसेस करायला लागतं. त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे. पहा, आता पुन्हा हलवून घेणार आहे. आणि आपल्याला किती का ते उरलेलं पाणीसुद्धा मी टाकलं आहे आपलं. चला, आता आपल्याला किती सार बनवायचं आहे त्याच्यानुसार आपण पाणी टाकू शकतो, कारण की मी इथं 4-5 माणसांपुरता बनवणार आहे. पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. पहा आता. आणि ज्या कढईत आपण पीठ हलवलं होतं ते सुद्धा खरडून ओतलेलं आहे आपण. म्हणजे काय होतं, अक्षरशः छान चव येते त्याने. चवीनुसार मीठ टाका मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे मासवड्या कट करतो त्याचे तोंड असतात ती अशी कट करून घ्यायची आणि तीसुद्धा त्याच्यात टाकून द्यायची. पहा, अक्षरशः छान उकळी आलेली आहेत. मस्त रस्सा झाला आहे, तरी बी छान आलेली. पाहू शकता. भाजी बी अगदी अप्रतिम झालेली आहे मैत्रिणींनो. पाहू शकता, सुंदर अशी उकळी चाललेली आहे आणि भाजी अक्षरशः झालेली आहे. पहा मैत्रिणी, इथं वड्या बी चिरलेल्या आहे आणि गच्च अशा भरलेल्या वड्या आहे. पाहू शकता तुम्ही. पीठ अजिबात जास्त नाही आहे आणि खरंच चवीला खूप खायला चवदार मैत्रिणी. या खायला मासवड्या. उद्या भेटू मैत्रिणी. बाय.